नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी संतोष बोटेवर आपलं स्वागत करीत आहे विद्या कोचिंग क्लासेसमध्ये. आता आपल्याला माहीत आहे की उद्या आपला नवोदयचा पेपर आहे. तर ह्या नवोदयच्या पेपरला जाताना आपल्याला काही गोष्टी ज्या अति महत्त्वाच्या आहेत ते आपल्याला लक्षात ठेवायचे. आता त्याच्यातलीच एक अतिशय महत्त्वाची गोष्ट म्हणजे की तुम्ही पेपरला पोहोचताना अर्धा तास आधी तुम्हाला काय करायचं आहे, तिथे पोहोचायचं आहे. दुसरी महत्त्वाची गोष्ट आहे की ह्या पेपरमध्ये कोणत्याही प्रकारची निगेटिव्ह मार्क सिस्टीम नसते. म्हणजे जर काही प्रश्न तुम्हाला येत नसतील तरीही त्याला आपल्याला टिक मार्क करायचं. म्हणजे सर्वच्या सर्व प्रश्न आपल्याला 80 प्रश्न राहणार आहेत, 100 मार्कासाठी राहणार आहे. एका प्रश्नाला 2.5 गुण आहेत. त्याच्यामुळं आपल्याला इथं निगेटिव्ह मार्क सिस्टीम म्हणजे आपल्याला म्हणजे एखादा प्रश्न चुकीचा लिहिला तर मार्क कटणार नाही. त्याच्यामुळे आपल्याला सर्वच्या सर्व प्रश्न लिहायचे हे लक्षात ठेवा. त्याचप्रमाणे आपला जो पेन एक एक्स्ट्रा असणं गरजेचं आहे. ठीक आहे, जी पण पेन तुम्ही ही वापरताना बॉल पेनच वापरायची. निळी किंवा काळी पेन तुम्ही वापरू शकता, ब्लॅक बॉल पेन. तर पेन ही सर्वसाधारण अशी पेन भेटते. सर्वांना माहीतच आहे की स्टेशनरीच्या दुकानावर गेलं त्याला स्पष्टपणे सांगायचं की आम्हाला जी नवोदयचा पेपर आहे, स्पर्धा परीक्षेला जाण्यासाठीच आम्हाला पेन पाहिजे. तर एक तर निळी पेन नाही तर काळी पेन, हे रेनॉल्ड्सची पेन आहे, अशी पेन वापरायची. ठीक आहे, दोन नाही तर 3 पेन जरी घेतलं तर काही तुमचं नुकसान होणार नाही. ही गोष्ट खबरदारीनं राहू द्यायची, कारण आपण कोणाची पेन वापरायची नाही. ठीक आहे, एखादा प्रश्न चुकीचा असेल, हा पण लक्षात ठेवा. एखादा प्रश्न चुकीचा असेल तर कोणाशीही तक्रार नाही करायची किंवा कोणाच्याही निदर्शनास आणून द्यायचा प्रयत्न करू नका. निदर्शनास आणून देण्याचा प्रयत्न केला तर काय होणार आहे, तुमचा वेळ वाया जाणार आहे तिथे. आणि तुमचा वेळ जो वाया गेलेला आहे तो तुम्हाला वाढवून देण्यात येणार नाही. त्याच्यामुळे तुम्हाला जर एखादा प्रश्न चुकीचा वाटत असेल, त्याच्याबद्दल तुम्हाला मार्क नक्कीच भेटतात. ठीक आहे, कुणालाही सांगायची गरज नाही आहे. आणि महत्त्वाचा असा पण एक गोष्ट लक्षात ठेवायची की कधी कधी काय होतं, आपण उत्तर काढतो, उत्तर बरोबर राहतं आपल्याला माहिती आहे पर्याय आपला कोणता लिहायचा. समजा मला बी पर्याय लिहायचा, पण बऱ्याचदा काय होतं की आपण पर्याय क्रमांक जो आपल्याला लिहायचा तो न लिहिता आपण दुसऱ्याच कोणत्या पर्यायाला आपण टिक मार्क करून टाकतो. आणि मग त्याच्याबद्दल आपल्याला पस्ताव होतं, नाही मला हे लिहायचं होतं पण मी हे लिहिलं, आता हे चुकीचं आहे. आणि आपण जेव्हा पेपर झाला तेव्हा आपल्याला पस्ताव होतं. त्याच्यामुळं जेव्हा टिक मार्क करायला व्यवस्थित करायचं, गोल पण व्यवस्थित करायचं. तिथं समजून सांगितलेलंच राहतं, पहा गोल इथे दिलेलंच असतं, गोल पूर्ण करायचे. तुम्हाला इथे दिसत असेल तर तुम्हाला, ठीक आहे, हे गोल पूर्णपणे करायचं, व्यवस्थित करायचं असं. ठीक आहे, तुम्हाला तिथं दिल्या जाईल. त्याचप्रमाणे तिथे गेल्या नावं वगैरे काहीही लिहायचे नाही. ठीक आहे, नावं वगैरे लिहायचे नाहीत. ते तुम्हाला जे पण गायडिंगला येतील ते सांगतील, तुम्हाला इन्स्ट्रक्शन देतील, त्याच्यानुसारच व्यवस्थित नावं लिहा. नावं लिहायला वगैरे व्यवस्थित टाईम दिला जातो. अर्धा तास पाऊण तास आधीच तुम्हाला ची जी OMR शीट दिल्या जाते. त्याच्यामुळे गडबड नाही करायची, कोणत्याही प्रकारची गडबड नाही करायची. नावं लिहिताना मला येतं सगळं आणि मी सगळं लिहितो, आणि चुकीचं जर तुमचं तिथं खाडाखोड झाली तर ती आपल्याला पुन्हा देण्याची शक्यता नसते. तर OMR शीट व्यवस्थित जायचं आहे. जे इन्स्ट्रक्शन्स तुमचे गाईड देतात त्यानुसारच तुम्हाला सगळं लिहायचं आहे. ठीक आहे. त्याच्यानंतर तुमचा जो पेपर चा टायमिंग असतो तो 2 तासाचा असतो. 11:30 ते 1:30 वाजेपर्यंत हा पेपर राहतो. तुम्हाला त्याच्या आधी 10:30लाच बोलवण्यात येते, तर 10-10:30लाच घरून निघायचं. 10ला निघाल्याच्यानंतर थोडं खाऊन जायचं, म्हणजे जेणेकरून तुम्हाला भूक नाही लागणार याची काळजी घ्यायची आपल्याला. ठीक आहे, आणि खूप जास्त पण नाही खायचं, म्हणजे पोट गडबडेल असं पण नाही करायचं. त्याचप्रमाणे एक गोष्ट लक्षात ठेवायची की पाणी थोडंसं कमी पिऊन जा. नाहीतर आपण काय करतो, परीक्षेला जाताना पाणी फार पितो आणि त्याच्यामुळं काय होतं की आपल्याला बाथरूम पण येण्याची शक्यता राहते. ह्या सगळ्या छोट्या छोट्या गोष्टी
लक्षात ठेवायच्या. त्याच्यामुळे काय होईल, की आपले 4-5 मिनिटं वाया जाण्याची शक्यता आहे. 1-1 मिनिटाला फार इथे महत्त्व असतं. अ, जे दिव्यांग विद्यार्थी आहे त्यांनी एक लक्षात ठेवायचं, की तुम्हाला 40 मिनिटं जास्त दिले जातात. म्हणजे जे अपंग विद्यार्थी त्यांना ज्यांच्याकडे सर्टिफिकेट आहे, त्यांनी आधीच मेन्शन केलेलं आहे. त्या विद्यार्थ्यांना 40 मिनिटं अधिकचे मिळतात. तर त्यांनी त्याची काळजी घ्यायची आहे, की आपल्याला 40 मिनिटं आधीच सांगायचं आहे तुम्हाला, की असं-असं आहे सर्टिफिकेट आहे जे पण आहे, त्याच्यानुसार तुम्हाला 40 मिनिटं अधिकचे दिल्या जातात. त्याचप्रमाणे त्याचप्रमाणे तुम्हाला जेव्हा वर्किंग करायची आहे, ती शेवटचे 2 पानं आहेत तिथेच करायची. ठीक आहे, दुसरीकडे कुठेही करायची नाही. प्रश्नपत्रिकेवरही कोणत्याही प्रकारची मार्किंग करायची नाही. जर समजा असं निर्देशनात आलं, की तुम्ही तिथं मार्किंग केलेली आहे अ, किंवा खाली काहीतरी लिहिलेलं आहे, तर असं गृहीत धरले जाते, की तुम्ही चीटिंग केलेली आहे किंवा कोणाला तरी टिक मार्क करून सांगण्याचा प्रयत्न केलेला आहे. तर ही गोष्ट लक्षात ठेवायची. जर स्क्वॉड आले किंवा अशी चेकिंग झाली, तर होऊ शकतं की तुम्हाला परीक्षामधून डिस्क्वालिफाय केल्या जाऊ शकते. त्याच्यामुळं तुम्हाला जे वर्किंग करायची आहे, ते शेवटच्या पानावरच करायचे. शेवटचे 2 पानं दिल्या जातील, तिथेच तुम्हाला वर्किंग करायची आहे. तर ह्या सर्व गोष्टी लक्षात ठेवायच्या आहेत. ठीक आहे. तर ह्याप्रमाणे अजूनही काही छोट्या-मोठ्या गोष्टी असतील. पण ह्या अतिशय महत्त्वाच्या अशा गोष्टी मी थोड्या सांगण्याचा प्रयत्न केला. ह्या गोष्टी लक्षात ठेवूनच तुम्ही पेपरला उद्या जा आणि उद्याच्या पेपरसाठी माझ्याकडून तुम्हाला सर्वांना शुभेच्छा. पेपर व्यवस्थित सॉल्व्ह करा. कोणत्याही प्रकारची निगेटिव्ह मार्क सिस्टीम नाही आहे. त्याच्यामुळं तुम्ही सर्वच्या सर्व प्रश्न काय म्हणजे ऋणात्मक गुण नाहीत. त्याच्यामुळं तुम्हाला सर्वच्या सर्व प्रश्न त्याचे उत्तरं तुम्हाला द्यायचेच आहे. ही गोष्ट लक्षात ठेवा. ठीक आहे. नाहीतर नाही येत म्हणून आपण नाही करायचं असं नाही. कारण ते जर तुम्ही एखादा एक 4-5 प्रश्न नाही आले समजा आणि त्याच्यावर टिक मार्क नाही केला, नंतर कळालं की तुम्ही किंवा एखाद्या तुम्ही पर्याय टिक केले. असं होऊ शकते की 5 पर्यायापैकी तुमचे 5 प्रश्नापैकी 3 प्रश्न पण बरोबर आलेले आहेत. 2-3 प्रश्नाचा खूप एका मार्कानं नवोदयचा नंबर आपला जातो. तर ह्या गोष्टी नक्कीच जे हुशार मुलं असतील ते लक्षात ठेवतील. आणि पेपर झाल्याच्या नंतर कमेंट बॉक्समध्ये टाका की तुम्हाला किती मार्क पडणार आहेत, काही नाही. त्याच्यानंतर पण आपली एक उत्तरपत्रिका आपण काढत असतो. पेपर झाल्या आपण उत्तरपत्रिका काढत असतो. त्या उत्तरपत्रिकेचं तुम्ही जेवढे सॉल्व्ह केले, किती मॅच होतात ते पण तुम्ही पहा आणि जेव्हा मॅच होतील तेव्हा मला नक्कीच कमेंट बॉक्समध्ये सांगा की तुम्हाला किती मार्क पडले. तर आपल्या चॅनेल थ्रू, आपल्या क्लासेस थ्रू आपण उत्तरपत्रिका पण संभावित उत्तरपत्रिका सांगण्याचं काम परीक्षा झाल्या लगेच आपल्या चॅनेलवर होऊन जातं. ठीक आहे. तर ज्या विद्यार्थ्यांनी व्हिडिओला लाईक नाही केलं त्यांनी लाईक करा, चॅनेलला सबस्क्राईब करा, व्हिडिओ जास्तीत जास्त मित्रांपर्यंत शेअर करा. व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद.